हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम पपाता लोचनी हो रूप पाता लोचनी
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम सांगतो तो मासी बजारे विठला सांगतो तो मासी बजारे विठला बोला सांगतो तो मासी बजारे विठला सांगतो तो मासी बजारे विठला नाही तरी गेला जन्म माया 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 नाही तरी
करता बरोबरी दुरावसी दोरे करता बरोबरी दुरावसी दोरे करता बरोबरी दुरावसी दोरे करता बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावसी दोरे बरोबरी दुरावसी करता बरोबरी दुरावसी दोरे करता बरोबरी दुरावसी दोरे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबा तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची करता बरोबरी दुरावसी दोरे वाटाळ करे हा बरोबरी दुरावसी दोरे वा भगवत करता बरोबरी दुरावसी दोरे भावाची पुरी वावसे बरोबरी दुरावसी दोरे बरोबरी दुरावसी दोरे बरोबरी दुरावसी दोरे भावाची पुरी हरी विठोबार कुमा चला टाळी वाजवायची शाबास सांगतो तुम्हासे भजारे विठला सांगतो तुम्हासे भजारे विठला सांगतो तुम्हासे भजारे विठला सांगतो तुम्हासे
हे बाबा बाबाजी बाबाजी बोरे बाबाजी बाबाजी विठ्ठल टाळी वाजवायची चला हा विठ्ठल घडी सोडायची टाळी वाजवायची हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु श्रीम शंकराचार्य भगवान बोलो रे भाई छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गणपति बाप्पा मंगल मूर्ति हरा विहारा सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुराबसी दुरी भवाची पुरी वाहावसी करिता बरोबरी दुराबसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही न लगे एक भावाची कारण तुका मन्यान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वाहावसी ढाला ढाला अशांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथाचा नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगदनेत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजन नेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकला पत्नी जोधरार्थावतारम कलंकांक दिशधिकामदिवत्रम खलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने हरी बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणा वरुणालय श्री भक्तकाम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावानं 14 दिवस व या पाण्यामध्ये तरल्या यात काय नवल ज्यांच्या नावानं यमानं सुद्धा थरथर कापावं यातही काय नवल या जगतामध्ये 5वा वेद निर्माण करावा यातही काय नवल 3 वेळा वैकुंठाहून मृत्यू लोकात यावं यातही काय नवल
सामान्य जीवा करता गाथ आलीला यातही काय नवल. या जगतामध्ये प्रत्येकाच्या जीवनाकरता अवतार घ्यावा त्या तुकोबारायांचा श्रीमंत श्री संत गोड तुकोबारायांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही कारण की अगोदरच माझ्याकडे 1 तास राहिलाय. ऐका, महाराज म्हणले सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला. ऐका ना, मग काय करा त्याला भजा. भजा म्हणजे काय? भजा म्हणजे प्राप्त करा, त्याला मिळवा, त्याला मिळवा. आणि ज्या दिवशी मिळवाल ना त्या दिवशी हा जन्म सार्थकी लागल. पण नाही मिळवलं तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ देऊ नका. का करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. म्हणजे काय? संसार लटकाय खोटा आहे. हा एक ना एक दिवस जाणार आहे. हा जाणार आहे. संसार हा शब्द खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रजार हरिबिन. म्हणून बरोबरी दुरावसी दुरी. ज्या दूर दूरपर्यंत संसाराचा अर्थ खोटाच आहे. म्हणून भवाची पुरी वहावसे. या भवसागरातून आपण पैल तीराला जाण्याचा प्रयत्न आपण करावा. भवाची पुरी वहावसे. मग याकरता काय लागल? तुकोबारायला सगळ्या लोकांनी, उमरीतल्या लोकांनी विचारलं, शिरापूरच्या लोकांनी विचारलं, पंचकृषीतली आलेल्या कनोली मनोलीतल्या सगळे पंचकृषीतली, शिरापूर सगळी इकडची सगळ्या लोकांनी विचारलं. पानोडीवरून लोक आली होती ऐकायला. सगळ्यांनी विचारलं आम्हाला भावानं देवाला शरण जायचंय, पण देव मिळतो कशानं? तुकोबाराने शपथ घेतली. ऐका, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन. आन म्हणजे शपथ घेतोय विठोबाची. भाव लागल. भावा प्रेमाशिवाय देव मिळणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. विठाला अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालावात प्रमाणे याही वर्ष आपल्या श्री क्षेत्र उमरी बाळापूर या ठिकाणी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा गणेश उत्सव सोहळा. आणि या गणेश उत्सवाला गेली 13 वर्ष पूर्ण होत आहेत. 13व्या वर्षातली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी व्यक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तनरूपी सेवा. तुम्ही तसं उमरीकरांनी तसं खरं तर माझ्यावर अन्याय केला. कसला माहिती का? माझी तारीख गेलेली होती, पण ज्या मुख्यमंत्र्याच्या हातून फोन लावला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कानच धरला डायरेक्ट. हा, तारीख कुठे असेल मला माहिती नाही, तुम्हाला यावं लागेल. ती तिकडून कान धरल्यामुळे मला इथपर्यंत यावं लागलं. असू द्या. आणि म्हणून बाबांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग मला मिळाला. आणि या ठिकाणी आलो. तात्या कुठे? तात्या तात्यांनी दिवस तुम्हाला वाटतं 150 कॉल केले असतील गाड्या. हा, लय तात्याचा विषय लय. हा असू द्या. तात्या का BSNLचं कार्ड आहे. हा, BSNLचं आहे ना आयडियाच आहे, जिओच आहे. हा, आणि म्हणून तात्या असतील, सगळी सप्ताह कमिटी असेल, मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. आमचं सगळं धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ आणि खरं तर समस्त ग्रामस्थ उमरी बाळापूरकर दत्तनगर बाळापूर या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. सेवा करत असताना आजची पत्रिका मी वाचली. येताना सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. वयानं तपडत ज्ञानानं तिन्ही गोष्टीने लहान मीच आहे. पण तिन्ही गोष्टीने जर लहान असलो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल येताना की काय कीर्तन करायची गाडी एवढं दिसतंय. असू द्या, पण काळजी करायची गरज नाही. दगड उचाकला की दगडाखाली महाराज निघतो. नाही कळलं तुम्हाला? महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ज्या तालमी शिकलो ती तालीम फार मोठी आहे. आदरणीय कृष्णकृपांकी डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसाळ यांच्या तालमी शिकलेल्या, त्याच्यामुळे गोड असं चिंतन करणारच आहे. तुमच्या आज मी उमरी बाळापूरमध्ये कीर्तन करतोय, पण एक बोलू काही, आज तुमच्या उमरी बाळापूरमध्ये कीर्तन चालू नाही असं मला वाटतं. आजचं कीर्तन पंढरपुरात चाललं. एवढा गोड सोहळा तुम्ही रंगवलाय. काय बोलायचंय? एक एकावन्न बळी रे. काय गायलो राव, काय वाजवलंय ते. मला वाटलं आंघोळच करून आली का काय, डायरेक्ट इथं बसलाय. एवढं वाजवणं बाबा कधीतरी ऐकायला मिळतं. एवढं वाजवण्याकरता मला वाटतं गणपती बाप्पाची पांडुरंगाची कृपा असावी लागते बरं का. एवढं गाण्याकरता, एवढं वाजवण्याकरता पांडुरंगाची कृपा असल्याशिवाय इथं कोणाचंही काम नाही बरं का. एवढं महाराज काहींनी आयुष्य जिजवलं पण एक गामाचा थेंब निघला नाही त्यांचा.
पण मला वाटतं हे कष्टाचा पैसा आहे बरं का. लोक म्हणत असतील ना उद्या महाराज लोक लय पैसे घेतात, दाखवा त्यांना हे उदाहरण. कशाचा पैसा आहे? कष्टाचा पैसा आहे. हे महत्वाचं उदाहरण आहे. लय म्हणून द्या महाराज, बोलणारे लोक लय आहेत, पण महाराज ही कला आणि हे खरं तर कलेचं सामर्थ्य आणि संगमनेर तालुक्यातच आहे बरं का. हा हा म्हणून महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, नामवंत थोडासा आवाज कमी करायचा, थोडासा. खरं तर नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग महर्षी, मृदुंग तालमणी, आदरणीय हर्षलजी महाराज ताजने. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. गोड असं वाजवणं आहे. दोनही गायनाचार्य त्यापैकी आदरणीय शिवनाथजी महाराज पवार, आदरणीय शिवनाथजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. गोड असं गाणं महाराजांचं आहे. गोड आणि सप्त तर्कातलं गाणं त्यांचं आपल्याला ऐकायला मिळते. वा वा, महाराजांकरता आभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय निलेशजी महाराज कांगणे. सुंदर असं गाणं आहे. अगदी माझा जीवाचा जीव, प्राण की प्राण असे निलेशजी महाराज कांगणे. एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. सुंदर असं गाणं. आदरणीय तात्या, तुम्ही सुद्धा सुंदर गातात बरं का. सगळे माझं भजनी मंडळ आहे, उमरीचेच ना सगळे. वा, टाळी वाजवा त्यांच्याकरता. सत्ता म्हणलं का लय गुत्त देण्याची पद्धत आली का नाही? पण नाही, तुमच्याकडे तसं नाही. तुमच्याकडे अगदी सगळं गावचाच मेळ आहे. चौबदार कुठले? ओझरचे आहेत ना? कसं बघा, दिसतो कसं बघा ना, दाढी बिडी, हा कसं मस्त बाई. हा हा, मला तर वाटलं तानाजी मालूस रेच कीर्तनात काय करते गड्या. हा, आणि विशेष तत्वानं तुम्ही सगळा सप्ताह एका बाजूला, तुमचा एकच वारकरी एका बाजूला आहे. हा हा, काय नाव त्यांचं? अभिषेक महाराज धुमाकूळ, आपला धुमाळ. हा, आमचे धुमाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा आभार. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय दादाजी आहेत. विनयकरी बाबा आहेत, तुळशीवाल्या माई आहे. अगदी सुंदर विनयकरी बाबा दुसरे बरं का. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. दोन्ही चोपदारे माझ्या मागचे सुद्धा बरं का. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड असा साऊंड, कीर्तनकाराचा प्राण म्हटलं का साऊंड आहे. आजचा साऊंड गोड लावलाय. इतका गोड, इथून गुळाचा खडा घ्यावा आणि त्यांच्या तोंडात नेऊन घालावा, एवढा गोड बरं का. आदरणीय रविदादा चौधरी, महाराष्ट्रातल्या लाखो कीर्तनकारांचे प्राण आदरणीय रविदादांचा आभार. ऋषीदादाचा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. माऊली HD, त्यांचं सुद्धा आभार ऋण व्यक्त करतो. आमचा माऊली HD परिवार बराच या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे ऋण आभार व्यक्त करतोय. परिहारामध्ये जास्त मला वेळ घालवायचा नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. हे मस्तक हे पायावरी, वारकरी पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपला जन्म झालाय. या जगतातली महत्वाची भूमिका हीच आहे. काय? या जन्मामध्ये ज्या कारणा करता आलोय ते कारण आहे आपला देह आहे. कशा करता आलोय? देहा करता आलोय. पण देह कशामुळे मिळाला याचे पण गणित महत्वाचं आहे. 3 जीव सांगितले या जगतामध्ये. कोणते जीव? पहिला वर्ग सांगितलाय देवाचा, दुसरा वर्ग सांगितलाय संताचा आणि तिसरा वर्ग सांगितलाय आपला, तुम्हा, आमचा. बरं का. पहिला वर्ग आहे देवाचा. देव येत आणावा लागतो, आणेला रूपाबळे. दुसरा वर्ग येत असतो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आणि तिसरा वर्ग आहे केले कर्म झाले ते शिव, आपलं कर्मानुसार येत असतो आपण. हा, आणि मग मागच्या जन्मातली जी काय कारकीर्द करून ठेवली ना, ती भोगण्याकरता, ती फेडण्याकरता आपण इथं जन्माला आलोय. लय कधीतरी देहामध्ये खुश व्हायचं नाही का. मागच्या जन्मी जे काय कर्म केलंय ते भोगण्याकरता, ते फेडण्याकरता आपल्याला अवतार मिळालाय. म्हणून सांगून जाईल, या जगतातली महत्वाची परिभाषा हीच आहे. आम्हाला भजनाकरता देह मिळालाय. कसं मिळालाय? शास्त्र सांगतं बरं. काय ऐकतात ना तुम्ही? ए आजी ऐकत चल, जरा बोज वापायचं नाही बरं का, माझ्याकडे लक्ष द्यायचं. हा, मला माहिती पनीरची भाजी जरा जास्तच झाली. हा हा हा, असू द्या असू द्या, माझ्याकडे लक्ष द्यायचं. हा,
हा इकडे बघा पेटीवाले, मी इकडे इकडे असं, हा सगळ्यांनी इकडे बघायचं. हा हा आपण भाषणा करता आयुष्य मिळालं का नाही? बरोबर, जरा बोला ना, जरा बोलायचे. कशा करता मिळालंय? कशा करता? शास्त्र सांगतंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? 3 वेळा. खुशाल सांगायला तुम्हाला पटलं पाहिजे ना मला काय. अरे भाषणा करता दिले, भाषणा करता वापरा. एका ठिकाणी वर्णन आहे, आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आऊट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, तू बज मन नारायण, तू बज मन नारायण, तू बज मन नारायण, तू बज मन नारायण. भजना करता मिळाले, भजना करता वापरावं. का माहिती का माय? हे पुन्हा पुन्हा नाही. हा मी तर सांगून जाईल, तुम्ही पवित्र जर थोडस शार. किती पवित्र आहे माहिती का? आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ना दादा, वा ही भूमीच पवित्र आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलो ते राज्याचं नाव काय? कर्नाटक राज्य. वा हा महाराष्ट्र राज्य. वा महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला, बरोबर नाही? आणि महाराष्ट्र भूमी कोणाची आहे? मागची मंडळी जरा बोला, कोणाची आहे? संतांची. वा. आणि संतांच्या भूमीमध्ये आपण कोणाच्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलात? आता कवर अहमद म्हणायचं, अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला? मला लय आवडतो बरं का तुमचा संगमनेर. का? संगमनेर फार गोड आहे. कसं माहिती का? इकडून शिर्डी, इकडून पुणे, इकडून नगर, त्याच्या मधोमध एकच गाव, त्याचं नाव संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता तालुका आहे? संगमनेर. सगळ्यात जास्त पंढरपूर, आळंदी सारख्या दिंडी, पायी दिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? संगमनेर. आता मला वाटतं पाणी येऊन सुखद झालेला, मला वाटतं वरसा तालुक्यातलं निळवंड्याचं पाणी येऊन सुखद झालेला तालुका सुद्धा कोणता तालुका आहे? संगमनेर. सगळ्यात जास्त मौनगिरींची, गंगागिरीजी महाराजांची सेवा करणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त बागायती पट्टा नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त भिर म्हटलं का, बैलगाडा म्हटलं तरी कोणता तालुका? संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका, कमी म्हटले आडावतान कीर्तन संपल्यावर मला एक तर का रट्ट काही सांग नाही बाबा माव. हा हा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका आहे तुमचा नाही. हा हा. लय अंगलट यायला लागलं गड्या. हा असू द्या. महाराज म्हणले पवित्र पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आस कधीतरी चांगली असावी. एका ठिकाणी गोड वर्णन केलंय, ए जगण्याचा पाया चालण्याची पाया, जगण्याचा पाया विचाराची कळ तुकाराम जगण्याचा पाया चालण्याची बाळा, जगण्याचा पाया. कधीतरी ती आस असली पाहिजे. आणि ही आज जर असेल ना तर जीवन सार्थकीला गलाई हे जीवन भाषणा करता दिलंय. आपण वापरत नाही हल्ली. ते वापरण्याचं गणित वापरलं पाहिजे. का? हे भजना करता मिळालंय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जिने तू जोडशी नारायण नासे जीव पण. बरोबर भजना करता दिलंय, मग भजना करता वापरावं. पण आपण काय होतोय, आपण भजना करता वापरत नाही. तुकोबारांनी प्रत्येकाच्या दारात जाऊन सांगितलं, अरे घ्या देव घ्या, कोणी देव घ्या. हा हे प्रमाण पाठ आहे तुमची. पण लोक म्हटले नाही लागत तुमचा, तुमच्या पाशी ठेवा, देव न लगे. म्हटले का नाही लोकांना? मग मला वाटतं दुसऱ्या वर्गाला तर म्हटली सीवी तो आरस वाटे तो आणि घ्या रे हो ना करा ना बरी. तिसऱ्या वर्गाच्या म्हटले लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना, मग पाया पडतो रे विनंती करतोय. का? संसार दुःख मूळ
चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस चळमळ मग संसार दुःखामुळे काय झालं इथले 14 जण उमरी बाळापूरचे उमरीचे 14 जण तुमचं मेन पेठचं गाव कोणतं आश्विकर आहे का बरं का आश्वीला गेले आणि आश्वीला आता 2-4 आठवड्यापूर्वी एक सण होता बघा म्हणजे आश्वीलाच नाही महाराष्ट्रात होता सण माझा बघा तुमच्या महाराष्ट्र लयच पाठले शाबास वा अनुभव लयच दांडका दिसतो गाड्या असू द्या इथले 14 जण उमरीचे गेले बरं का कुठे गेले बोला बोला कुठे गेले आशिवला आणि त्यानं दिवसभरात आले आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी घेतली बाबा शास्त्र सांगतं बरं का शिवनाथ बाबा ऐका ना तात्या बरं का बाबा बरं का शास्त्र सांगतं पौर्णिमा रसकता आणि पाचकता वाढवते दारू जर प्याल पौर्णिमेच्या दिवशी माझा काय अनुभव नाही पण जे घेतात त्याला विचारा जर त्या दिवशी पिला दारू तर ती रसकता आणि पाचकता वाढवते आणखीनच चढते त्यांनी ती पौर्णिमेच्या दिवशी घेतली आणि आले असं आल्यानंतर गावात सप्ताह चालू होता म्हणजे आज आपल्याला कीर्तनाचा कीर्तनाला कविराज महाराजांचं कीर्तन आहे कविराज महाराजांचं हा त्याच्यात एक माझा जायचं आपल्याला जायचं ठरलं 14 म्हणजे गावापर्यंत येवा चोर इकडे एक वस्ती लागती बाहेर कोणती वस्ती इथं बाहेर मागे एक वस्ती कोणती वस्ती हा संसाळ वस्ती बरोबर ना उसाळ वस्ती हा तिथपर्यंत आले हा ते वयामानुसार जरा ऐकायला कमी गाड्या तुम्ही मोठ्यानं बोलायचा हा आले तिथपर्यंत आले तिथं एक येर आहे बघा येर आहे ना तिथं नसली तरी हा म्हणा हा ते महत्वाचं आहे ते जमले म्हणजे जमलो ना बसा बसले 14 जण इरीच्या काठाळ्यावर एक म्हटला आपल्याला कीर्तन जायला उचलून 10:30 वाजले चाल लवकर त्याच्यातला एक म्हणला 5 मिनिटं बस जाऊ त्यांचं बोलणं लय सॉलिड असतं त्यांचं बोलणं ऐकायचं त्याच्यातला एक 14 जण विहिरीच्या काठावर बसले त्याच्यातला एकच लक्ष तेवढ्यात विहिरीत गेलं आणि दिवस कोणता होता तो पौर्णिमेचा ते मोठ्यानं रडायला लागलं आणि रडण्यात त्यांचं पेणाऱ्याचं रडणं लय सॉलिड असते एक नंबर रडायला लागलं ते एकटं रडायला लागलं बाकीचे म्हणलं काय लढतोय ते म्हणलं आपल्याला सुटाक पडलं बाकीचे म्हणले कोण गेलं हा म्हटला लय वाईट झालं आपल्याला आता सप्ताह बंद करावं लागलं ते म्हटलं काय झालं बाकीचे 3 म्हणजे काय झालं हा म्हटलं चंद्र पाण्यात पडला सुटाक पडला आपल्याला हा आता काय करावं सुटाक पडलं मला इकडे बघा इकडे बघा सुटाक पडलं बाकीचे 3 म्हणजे रडू नको आपण त्याला बाहेर काढणार रडच नाही तू आपला दोस्त आहे तुम्ही नाही त्यानं म्हणले असं हा तू आपला दोस्त आहे अरे काय करू बाकी एक म्हणला जाईल वस्ती शेजारी उंबरकरांच्या घरी जा उंबरकरच ना उंबरकरांच्या घरी जा आणि दावं घेऊन ये दावं तो गेला परत दावं आणलं आणि दावं त्या बादलीला बांधलं आणि बादली पाण्यात सोडली बादलीचं पाण्याला स्पर्श झाल्यानंतर पाणी काय होणार हलणार तसा चंद्राचं प्रतिबिंब काय झालं तर एक वाढलं लढू नका अजून हालचाल करतं जिवंत आहे रडू नका आता काय तुमची पोट दुखणारे गाड्या शेवटपर्यंत हा रडू नका म्हटलं रडू नका मग थोडी पाण्यात बादली बुडवल्यानंतर सूर्य तो चंद्र दुसरा कुणीकडे दिसना पण आता तो चंद्र कुठं दिसायला लागला कशात दिसायला लागला बादलीत वा शाबास आता म्हणले जोरात वाढा आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे जर जोर लावायचा असलं तर आपण काय म्हणतो जोर लगा हैया नाही हायशा हायशा
आणि जोरात बादली वाढायला लागले आणि ते चौघजण आता रगाटच बाबा चौघजण रगाट माझ्यासारखे नव्हते यांच्यासारखे होते असं बापकेच्या बापके हा आणि चौघजण दाव्याला लोंबकाळे ते विहिरीत आहे ना बांधकामाच्या खाली एक काय असते हा काय म्हटले कपार कपार कपारीला बादली अडकली हे म्हटलं चंद्र झाले लवकर उठला हे सहजासहजी वर यायचं नाही चौघांनी ताकद लावली पण दाव उन्हाळ्यात लय उन्हाळ्यावर तापलं होतं उन्हात हे दाव ताडकन आवाज आला आणि ताडकन आवाज झाल्यानंतर ही माग गाळात जाऊन पडले तेवढ्यात एकाच लक्ष वर गेला पग म्हटलं एका झटक्यात वर पाठवला मुळता हा चंद्र पाण्यात होता का वरती होता वरती होता त्यांना काय असं आपलं सुद्धा तेच आहे संसारात सुख नाही पण होतोय तो त्याचा भास त्यांचं सुद्धा तेच झालं आणि आपलं सुद्धा तेच आहे महाराज म्हणले दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे 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 हे दुःख बांधवाडी दुःख बांधवाडी संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार एकदा टाळी वाजवा सगळ्यांकरता वाचा मग संसारात दुःख आहे का दुःख मिळते आता ऐका ना विनोदाचा भाग 2 मिनिटं बाजूला ठेवा का दुःख मिळते सांग का हल्लीच्या काळात एक लय महत्वाचा पॉइंट आहे हल्लीच्या काळात बऱ्याच लोकांचं म्हणणं की आम्ही लय भक्ती केली लय लय देव केला पण रवी दादा हल्लीच्या काळात देव भेटाना हे महत्वाचं गणित चुकत आहे का देव भेटत नाही हल्लीच्या काळात हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार कपडे झाले छोटे लाच कुठून येणार अन्न झाले हायब्रिड आरोग्य कुठून येणार माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी देव कुठून येणार साहजिकच गोष्ट आहे देवाला जर मिळवायचे नाही तर भावाने प्रेम लागेल भावाप्रेमाशिवाय देव मिळेल. देवा
टाळी वाजवा टाळी वाजवा. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला, भावाचा आणि प्रेमाचा तो देव भुकेला आहे. मग महत्वाची भूमिका आम्ही कधीतरी त्याच्या चरणाजवळ लावावी. आणि ही ज्या दिवशी लावाल ना त्या दिवशी देव मिळणं फारसं काही कठीण नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे बरं का. मग देव मिळवण्याकरता अर्थ तर लय महत्वाचे. भाव लय महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना देव आशा न पावायचा, मोठ्याला म्हणा जरा, देव आशा न पावायचा देव बाजारचा, वा मनी नाही भाव म्हणे, है क्या बात है, मनी नाही भाव म्हणे वडापाव, देव आशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढे गोड आहे. दगडाचा देव त्याला वडाराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला येलोय पाटे तुमचा. हा देव आशा न पावायचा देव बाजारचा. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो बरं का माय. भावानं आणि प्रेमानं मिळवायचा आहे ना आम्हाला देव. मग आम्ही सुद्धा त्याच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. काय त्याच्या चरणाजवळ? महाराज म्हणले जगातलं महत्वाचं सामर्थ्य त्याच्या चरणाजवळ आहे. काय? विटेवरी जाची पाहुले समान, विटेवरी जाची पाहुले समान, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता. विटेवरी जाची पाहुले समान, तो एक दान शूरदाता आहे. मग त्याच्या चरणाजवळ जाण्याची आष्टी व्हावी. का माहिती का माय? जीवन मर्यादित आहे. एका ठिकाणी मी नेहमी म्हणत आलो माझ्या आवडीचं गीत आहे ते. काय म्हटलेत माहिती का? अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, ही जग कुणाचे सांग बया मानसा, कधी लागेल कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबागा, कधी लागेल वेड्या तुला गोडी अबागा, कधी लागेल वेड्या तुला रसाय अबागा. गायक वा वादक करूया असे हा जन्म मोलाचा हे नको तू गालवो माया, नको तू गालवो माया, नको तू गालवो माया, हे गालवो माया नखे. हे आई काय कर बाबा काय करा बघून घे शेंदरी मूर्ती सख्या गणपती बाप्पाचे तुला गोडी आबा, कधी लागेल तुला गोडी आबा, कधी लागेल तुला गोडी आबा, गोडी आबा, गोडी आबा, गोडी आबा.
जन्मातलं महत्वाचं गणित आहे. मग सापडावं का सापडावं? जन्म अनमोल आहे. अनमोल जन्मामध्ये आपण तरी कधीतरी जागं व्हावं. का जागं व्हावं? जन्माचं महत्वाचंच गणित आहे. पण आम्ही करत नाही. आम्हाला प्राप्त करण्याकरता हे सगळं काय दिलंय. है आंखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश वो जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभाने हाथ है हाथ जो लोगों के बांध कोर ले. असं नाही काही नाही म्हणायचं. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. टिपी वाल्या करता एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या. वा ए शाबास. तुम्ही असं वाजवलं तर मंडपातल्या कधी म्हातारी उचलीन ओवळीन बरं का मी. हा आणि परत ठेवून देईन, फेकून नाही देणार तिला. ठेवून देणार. हा वा कधीतरी म्हणावं त्याचं भजन. का म्हणावं माहिती का? आम्ही तुकोबाराय ज्या अर्थी पाया पडतात नाही, ज्या अर्थी विनंती करतात ना, त्या अर्थी त्याच्या नामात काहीतरी ताकद असलीच पाहिजे. का? या जगतातलं महत्वाचं नामच त्याचं आहे. किती गोड आहे त्याचं नाम. इतकं गोड आहे, अमृताहून पेक्षा गोड आहे. अमृतापेक्षा गोड आहे. किती गोड आहे. म्हणून या मडक्याला घडवणारा तो विठ्ठल आहे. फिरत्याचा का वरती देशे, मातीला आकार, विठ्ठला तू वेळा, विठ्ठला. वा तुम्ही जर म्हणा ना निश्चित 1,500 जमा होऊन उपयोग नाही. हा तुम्ही पण म्हणा. फिरत्याचा का वरती देशे, मातीला विठ्ठला, ए विठ्ठला, ए विठ्ठला. आहे का नाही? वा वा वा. हे उमरीकर शाबास. तुमचा नाद नाही करायचा का? तुम्ही माणसंच मोठी बाबा. वा तुम्ही ज्यांच्या संगती ते तेच मोठे म्हटल्यावर तुम्ही का नसणार मोठे. ऐका महाराज म्हणले मग आम्ही तेच भजन करावं. भजनाकरता मिळाले ना, मग भजनाकरता प्राप्त करावं, त्याला मिळवावं. हे शरीर आत्ता मिळालंय. एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. एवढं मिळालंय ना, मग आता सांगतोय त्याला कधीतरी प्राप्त करा. 10 वाजून बरोबर 38 मिनिटांना महाराज म्हणले त्याला भजा. पण भजलंच नाही तर काय होईल? काय होईल? नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया. वा विठ्ठला
वाजवा ना टाळी. आणि नाही त्यांच्यासारखं गोड गाता येत पण ते गातात त्या गाण्यावर प्रेम माणसानं करावं. काय गोड गायलंय. यांच्या डाऊट आहे मला. काय डाऊट आहे माहिती का? जलमल्या 2-4 कुकिळा संघच गिळल्या होत्या का काय तो डाऊट आहे. एवढं कुठं गोड गात असतात का? आणि ते ज्या चाली लावल्या त्याला गोड आहे. तुम्ही कोणतं गाणं म्हणा गाड्या? माझी 350 हिंदी गाणी आजही पाठ आहे. हा सांगू का पहिलं गाणं कोणतं? म्हणे सागर किनारे. हा बरोबर ना बरोबर. हा बरोबर हे पहिलं गाणं. आणि दुसरी जी चाल दुसरा जो अंतरा जोडला दुसरा ला 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 दिल्ली पुकारे. असू द्या सगळं पाठ आहे पण म्हणायचं नाही. माझ्या घरी महाराज आलेले आहेत त्यांना विचारा. हे महाराज सगळे आलेले आहेत माझ्या घरी ना. ते ट्रॉफ्यांनी सगळं पूर्ण भरलेलं आहे. मी राज्यस्तरीय एकही परीक्षा सोडली नाही लहानपणी. म्हणजे ज्यावेळेस कॉलेजला होतो ना माहिती त्यावेळेस एकही परीक्षा सोडली नाही माझी. त्या काळात 350 हिंदी गाणी गॅदरिंगला म्हणायचो मी. पाठ झाली माझी. पण त्या गाण्यांमध्ये ना वाईट असं काही नाहीये. तुम्ही लय विचार करता ती गाणी वाईट आहे. बदनाम केलं लोकांनी त्या गाण्याला. पण सांगू का त्या हिंदी गाण्यांमध्ये वाईट असं काही नाही. जुनी गाणी बरं का आत्ताची नाही. आत्ताचं वाटोळ झालं पार त्या गाण्यांचं. हा जुनी गाणी लय गोड होती. मनाला भेदणारी गाणी होती बरं का. एक माझं गाणं पाठ आहे जुन्या काळातलं. ते मेरी जंग पिक्चर पाहिला तुम्ही? हा लय गोड आहे बरं का त्याच्यातलं गाणं. जीवनाकरता तो पिक्चर सुद्धा लय यशस्वीरित्या होण्याकरता तो पिक्चर माणसाने एकदा तरी पाहावं. लय गोड आहे. थोडस म्हणत ते किती गोड लिहिलंय. अरे जीत जाएंगे हम. मी रोज माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती म्हणत असतो. जीत जाएंगे हम तुम गया संग. मी मारुतीरायाजवळ म्हणतो बरं का. मारुतीराया तुझ्याबद्दल बोलतोय जगाबद्दल नाही. नाही तर तुम्ही म्हणता दुसरीकडे कुठं म्हणता. दुसरीकडे नाही माझ्या देवाजवळ. जीत जाएंगे हम तुम गए संग पंढरीसी जारे आल्यानो संसार. ऐकायला जुळवलं तर काही बी जुळत आहे. फक्त जुळवलं पाहिजे. गोड आहे. मग महाराज म्हणले सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. मग त्याला प्राप्त करावं त्याला मिळवावं. आणि त्याला मिळवत असताना ती भूमिका लय महत्वाची. का महत्वाची आई? आता यांनी जेवढी गोड चाल गायली. आता रोज कीर्तनकार येतात महाराष्ट्रातले 100 बडकर एक कीर्तनकार. तुम्ही छान असे खडे असे पाखडून शोधून आणलेत. हिरे शोधून आणलेत. सगळ्यांच्या मुखातून तुम्ही गोड ऐकतायत रोज. आणि तुम्ही दर्जेदार लोक आहे. ऐकण्याकरता लगेच कळतं माणसं चांगली आहेत हुशार आहे. तुम्ही रोज ऐकता. माय तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. बोलणार खऱ्या? झोपल्या का काय? जरा बोला. हा तुम्ही शेतामध्ये काम करायला जाताना रोज जाताना कांदा लावून झालं का? नाही अजून रोपच नाही लावायला आलं. अजून टाइम आहे बराच. टाकलं का रोप? टाकलं? हा नाही कांदे करते. बरं मग काय करतात तुमच्याकडं? ऊस. हा ऊस. अजून कपाशी. हा बरं कपाशी खुरपायला जात असताल का नाही? जाता ना? जाता का नाही? हा जाता. खरं बोलायचं. तुम्ही शेतामध्ये काम करायला जाता. खरं बोलायचं. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे तुम्हाला देवाची. तुम्ही देवाचं भजन करत नाही वाटल्या त्या. बर नका करू राहू द्या. मला वाटतं कधीतरी त्याचं भजन करावं. का जीवनामध्ये भजन करण्याकरता हे आयुष्य मिळालंय. किती गोड आहे. महाराज म्हणले आम्ही त्याचं भजन करावं आणि ती प्राप्ती तुम्ही करावी. का जर नाहीच केली तर जन्म एक ना एक दिवस जाणार आहे. काय म्हणले महाराज? क्षणभंगूर नाही वरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तोरा एवळ सागा. मग जाणार आहे नाशिवंत देह जसा जाणार आहे ना तसं जाणार आहे. मग बरीच लोक म्हणली तू कुबार आहे. तुम्ही सांगताय गड्या कळकळीची विनंती करतायत का जन्म व्हायला जाऊ देऊ नका. असंच एक गाव उमरी सारखं थोडासा मॉनिटर शार्प उमरी सारखं गाव. आणि गावामध्ये एक साधू बाबा आले. आता अख्खं गाव साधू बाबांच्या पाया पडायला गेलं बरं का. अख्खं गाव पाया पडायला गेलं. एक इथलंच पोरग साधू बाबाच्या पाया पडायला गेलं. साधू बाबा तुमच्या अख्खं गाव पाया पडतंय तसं मला बी तुमच्या पाया पडण्याजोगं म्हणजे माझ्या बी लोक पाया पडली पाहिजे असं काहीतरी करा. साधू म्हणले मग त्याला साधू व्हावं लागतं. आणि तुझं लग्न झालं तुला नाही साधू होता येणार. साधू कोणाला म्हणतात? ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू असं म्हणावं. आणि ज्यानं 6 साधलेत त्याला सहाधू असं म्हणावं. सहाधू आणि साधू याच्यात
फरक है, हाँ फरक है, 19 और 20 का फरक है. कळतं का मी काय बोलतो ते? नाही कळणार तुम्हाला, जाऊ द्या. आत्ताची लेटेस्ट भाषा आहे ती. 19 और 20 का फरक है. कळतंय का तेरे को? हां असं हां हां हां. आणि मग ते साधू म्हणले नाही होता येणार. पोरगा म्हणलं मला व्हायचंय, तुमच्यासारखं व्हायचं. म्हणले मग तुला अष्टांग योग शिकावं लागतील. म्हणलं मग ते पोरगं म्हणलं मग शिकवा, तुमच्याकडे जे काही तेवढं मला शिकवा. पोरग शिकायला रोज तयार झालं. 8 दिवस पोरग साधू बाबाकडे आलं आणि आल्यानंतर 9व्या दिवशी सगळा पहिला योग, अष्टांग योगापैकी पहिला योग ध्यान योग बाबांना पोराला शिकवला. आणि 9व्या दिवशी पोरानं साधू बाबाला प्रश्न विचारला, साधू बाबा एक प्रश्न विचारतो, एक क्वेश्चन आहे, माने इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ते म्हणतात लयच फास्ट बोलते कडे इंग्रजी, एवढीची ती लई नाहीत. हा हा हा. साधू म्हणले काय प्रश्न आहे? हा म्हणला साधू बाबा तुम्ही लग्न नाही केलं का? कोणाला म्हणलं पोरग? कोणाला? जरा बोला की. साधू म्हणले नाही केलं. साधू बाबा तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं, आयशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. साधूला म्हटलं पोरग. साधू म्हणलं ओट निघत ना, निघित ना. पोरग म्हटलं धावू नका, पण खरंच का नाही केलं सर लग्न सांगा ना. साधू म्हणले मला माहितीये संसारातली सगळी माणसं लाबाड आहे, लाबाड. बाबा काय बी बोलू नका, माझी बायको माया करता जीव द्यायला तयार, म्हणजे माझी माहिती त्याची तो असं त्यांना म्हणला. माझी आजी माझ्याकरता पान, माझ्याकरता काय बी करायला तयार आहे. लहानपणापासून गोळ्या बिस्किटानं मला सजवलंय तिनं. हा हा. आणि मग आजी माझी लय भारी आहे. माझी बायको सुद्धा लय जीव लावते मला, काय बी बोलू नका, सगळे मला जीव लावतात. साधू म्हणले बरं ठीक आहे, मग मी तुला 8 दिवस काय शिकवलंय? ध्यान योग शिकवलाय बाबा. मग तू आता एक काम करणार का, जाणार का घरी? उद्या किती वाजता उठ, रोज किती वाजता उठतो? पोरग म्हणलं 6 वाजता उठ. उद्या 5:30चा अलाराम लावायचा आणि उठायचं. पोरग गेलो ना घरी. म्हणलं पण अलाराम लावून काय करायचं? म्हटलं साधूबा म्हणले अलाराम लावून तू ध्यान लावायचं, जे ध्यान लावलं का 5 तास तू बाहेर यायचं नाही, बाकीचं मी बघून घेतो. पोरग म्हटलं घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील, ती पाहण्याकरताच मी येणारे. म्हटलं जा तू घरी, पगा बर का, नाही तर तिथपर्यंत जाईल. हा. मग दोघांच्यात बोलणं झालं. साधूबाबानं पोराला घरी पाठवलं. का नाही तरी गेला जन्म आहे याचं उत्तर सांगतो बरं काय का. आणि मग पोरग गेलो घरी, अलाराम लावला, उठलं सकाळी 5:30ला, ध्यान लावलं. 6 वाजता त्याची बायको उठवायला आली. बायको पोराला उठवायला आली. पोरग काय उठाना. बायकोला वाटलं हा 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 गेलं, पण पोरग काय गेलेलं नव्हतं. पोरानं काय केलं होतं? ध्यान लावलं होतं. बायको आरडायला लागली, धावा पळा वाचवा. यांना काय झालं? सगळ्या पाहुणे रावळ्यांना फोन केले, भजनी मंडळाला फोन केला. हा भजनी मंडळ आलं, टाळपाक हात घेऊन लावला एकला पाखवाज, आम्ही जातो. हा 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 राहू द्या. हा हा सगळा अभंग लावले. तात्यांनी एक अभंग टाकला तेवढ्यात, देवाचे हा सगळं सजलं. आणि वाजले 10 वाजून पावणे 11 वाजले. पावणे 11 वाजता साधू बाबा आले आणि घड्याळ खिशात ठेवून दिलं. साधू बाबा आले आणि सगळी लोक बाजूला, हे साधू बाबा आले. उमरीतली पोरं पळत आले, हे बाजूला हे साधू बाबा. वाट दिली. हा साधू बाबा आले. साधू बाबा पोराजवळ आले आणि पोराजवळ आल्यानंतर सगळ्या लोकांनी वाट दिली. आणि साधू बाबा पोराजवळ आले, पोराचा हातात घेतला, जोरात नाडी दाबली, कानाजवळ गेले. उठू नको, जाग करतोय तुला, आता फक्त ऐकत राहा काय काय होतंय. पिक्चर आवी बाकी तू झोपून राहा, काय होतंय ते फक्त बघत राहा, काय होतंय ते फक्त बघत राहा. आणि पोरग दोघांच्यात खुणा झाली, साधू बाबाच्या आणि पोराच्या. साधू बाबानं पोराच्या हाताची नाडी दाबली आणि आवाज केला, आरोड केला मोठ्यानं, हे बघा उमरीकरांनो, हे पोरग जिवंत होईल, पण एक हात आहे माझ्या खिशात. एक पुढे घरी राहिली, गाडीत राहिली. हा माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे, जो औषध घेईल तो मरल आणि हे पोरग जित होईल, उठल नाही, जित होईल. मग आता काय करावं? सगळी लोक जेवढे पाहुणे रावळे बसले होते ना तेवढे बाहेर पळायला लागले. म्हणजे कोण बाहेर आले बघून होतो. बाहेर पाहुणे रावळे लागले बाहेर पळायला. तेवढ्यात आजी रडत होती, यमाचे काही डोळे गेले काय, तारण्या ताठ्या नातून याला मला ठेवलंय आणि त्याचे काय डोळे फुटले. डोळे देवाचे यमाचे. लोक बाबा आपलं वाईट घडलं ना, लोक देवाला सुद्धा शिव्या द्यायला पाहती नाही. डोळे फुटले काय. आणि त्याला न्यायच्या अगोदर माझी कुडत चिठ्ठी हरवली. हा
चिठ्ठी हरवली. सगळी आम्हाला बायको रडायला लागली. तेवढ्यात बायको म्हणली यामाचे काय डोळे गेले काय, त्यांना न्यायच्या अगोदर सगळे रडायला लागले. आणि सगळे रडायला लागल्यानंतर साधू बाबा उठले. साधू बाबा आजीकडे गेले. आजे डोळे पुस आणि औषध तू घे, तुझा नातू जिवंत होईल, तू मरशील. साधू बाबांना डोळे, ते आजीबाईनं डोळे पुसले आणि डोळे पुसले ना असं डोळे लाल बुंद तापवलं. आणि साधू बाबा भडकले ना, जोगड्या अजून मी कडकडा हरभर पोडीते, मला म्हणतो औषध घे. घेणार नाही. घेतलं नाही आजीनं औषध. पाहता काय टुळटुळ माझ्याकडं. हा आजीबाईनं औषध घेतलं नाही. मग बायकोकडे गेले. बायकोला म्हणले रडण्याचं कारण नाही, रडण्याचं कारण नाही, तुम्ही घ्या औषध. बायकोकडे गेल्यानंतर बायको म्हटली दुसरा करीन. पण औषध घेणार कोणीच औषध घेणार. तसं साधू बाबा पोराला कोणाचे पक 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 तबक 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 तबक, आपल्या नगर जिल्ह्यातली भाषा तोक 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 तोक, हा असं साधू बाबानं खुणवलं. आणि साधू बाबानं खुणवलं. शेवटी कोणीच औषध घेणार. उमरीमधलं कोणीच औषध घेणार. भजनी मंडळाक गेले. हाय का कोणी तयार? हाय का? हा नाही कोणी तयार व्हायना, कोणीच तयार व्हायना. मग भजनी मंडळ म्हटलं बाबा काय उपाय? साधू बाबांना म्हटले कोणी घेत नाही उमरीतलं, मग मी औषध घेणार. बाहेरून लगेच धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ आतमध्ये पळत आलं. बाबा साधू बाबा, तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी सप्त्यात तुमची जंक्शन पुण्यतिथी साजरी करणार आम्ही. संसारातली माणसांना लय बनेले. तुम्हाला माहिती का, कळशरवणाच्या टायमाला ब्रह्मचारी माणूस वडका चढितात माहिती का तुम्हाला? कळस बसवायला का वर चढितात त्याचं उत्तर माझ्याकडे. त्याला वर याच्यामुळे चढितात त्याचं लग्न बिग्न काय झालेलं नसतं. ते कदाचित वर चढलं आणि त्याचा जर पायसा टाकला आणि ते जर खाली पडलं, त्याच्या मागं पुढं कोणी नसतं म्हणून वर चढितात, बाकी काहीच कारण नाही. आणि मग बाबा मग आता काय करावं? कोणीच औषध घ्याय ना. शिरापूरवाले तुम्ही सुद्धा कोणीच तयार व्हायना. आश्वीकर कोणीच तयार, पानोडीकर कोणीच तयार व्हायना. मग साधू बाबा म्हणले मी घेणार. असं नाही घेणार. गावठी गायचं दूध आणावं लागेल. गावठी गायचं दूध आणलं. लगेच 2 पोरं गाडीवर पळत गेली. दूध आणलं आणि दुधात आता ते औषध टाकायचं. आणि दुधात औषध टाकायचं. पुडी बाहेर काढली. ती पुडीत औषध नव्हतं. तिच्यात होती पिठी साखर दुधामध्ये टाकली. आणि अशा कारणाला एकतरी चमचा लागतोच. नाही कळलं तुम्हाला? आजकाल चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात नाही. नाही कळलं? चमचा बोलावला. चमचा बोलावला कशाला? दूध हलवायला. आणि दूध हलवलं आणि साधू बाबा दूध पिलो. लोकांचं लक्ष उमरीतल्या पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं. आमचीच मारायची वाट पाहतो मी. हा साधू काय मारला. लोक म्हणले झालं काय झालं काय? साधू म्हणले पोराला म्हणले ओठ आणि चल माझ्या बरोबर. पोरग उठलं आणि साधू बाबा आता उरलेलं आता जीवन तुमच्या सोबत घालवायचं. जीवनात कोणीच कोणाचं नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. आ बहीण कुणाची भाऊ
कोणी नाही म्हणून जन्म व्हायला घालू नका, नाही तरी गेला. इथून बाजूला गेलो तर बरं का बाबा, बाजूला जाण्याला पण लिमिट आहे. म्हणून सांगतो तुम्हाशी, संसारात खोट आहे म्हणून भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म व्हायला नाही गेला, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, म्हणून सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. पण जन्म व्हायला घालायचा नाही, पण जन्मात आल्यानंतर आमच्या भोवती सुखाचा आणि दुःखाचा विचार केला पाहिजे. मग महाराज म्हणले सुखाचा दुःखाचा विचार करण्याकरता महाराज म्हणले किती गोड वर्णन आहे. करिता बरोबरी दुरावासी दुरी, 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 बाबाची गोरी वापस, करिता बरोबरी दुरावासी दुरी, करिता बरोबरी दुरावासी दुरी, करिता बरोबरी दुरावासी दुरी, करिता बरोबरी दुरावासी दुरी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांनी वर्णन केलंय, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाचे पुरी वाहावसे. मग आम्हाला या संसारातलं महत्वाचं गणित भव सिंधूच्या पैल तीराला जाण्याचं आहे. बरोबर 11:57 महाराजांनी सांगितलंय. मग आम्हाला पैल तीराला जायचं आहे, तर 10:57 महाराज म्हणतात की आम्हाला पैल तीराला जायचं आहे. पण पैल तीराला जाण्याची महत्वाची भूमिका आम्ही जोपासली पाहिजे का. एक मला प्रसंग येताना पोरांनी आवर्जून सांगायला सांगितलाय, पण आता वेळ संपलेला आहे, अजून लय बाकी आहे. पण सांगतो, एक 4 मिनिटात सांगतो. 4 मिनिटात चालेल ना. वेळ संपलेला आहे. कसं आहे, लय दाट पेरू नाही उपयोग ना. दाट पेरलं तर वर कांसला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलो कोळपता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे फाटा पडून उपयोग नाही. आणि बरोबर आहे ना. तात्या. आणि म्हणून ऐका, जुन्या काळात नाही बरं का, ऐका ना, पित्र असायचे का नाही. पित्र कोणत्या महिन्यात घालतो आपण, आखाडात. कोणत्यात, भाद्रपदमध्ये. आणि भाद्रपदमध्ये पित्र बरं का, त्याला आपण कोणता पक्ष म्हणतो, राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. पितृपक्ष आपण त्याला म्हणतो, पितृपक्ष म्हणतो, बरोबर ना. आणि पितृपक्षामध्ये आपण पित्र जीव घालतो. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव काय, महाराजांच्या बायकोचं नाव काय, जिजाबाई. जिजाबाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. हो महाराज, आज तर राहणार जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला, आणि टाळ कशाचे, नगरचे, नाथ ब्रह्मवालेचे, काशाचे नाही, मग कशाचे, दगडाचे. वा किती गोड म्हणायचे. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कान, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कान, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग रे, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग. असं गोड भजन करत करत निघाले. भजनात ता कधी माय कधीतरी म्हणावं बरं का, एकटे जर असाल ना तर भजन एकटे करत चला. मला माहिती का, सावता महाराजांनी जगाची आस नाही जोपासली. एकमेव संत एकटा सावून गेला सावता महाराज, की ते नाही देवाकडे गेले तर देव त्यांच्या दारात आले. देव त्यांची वारी करतात. इतर संत देवाची वारी करतात, पण पंढरीच्या पांडुरंगाला सावता महाराजांची वारी करावी लागली. मोठं गणित आहे. का केलं माहिती का, कांद्यात देव शोधला. कांदा मुळा भाजी अवधी वेदाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवधी वेदाबाई माझी.
ना आपल्याकडे हवं. आपण काय करतो, आपण लोकांतातलंही चांगलं दाखवतो की माझ्यासारखं भजन मीच करतोय. पण नाही, आपला परमार्थ लोकांतात चांगला असण्यापेक्षा आपला परमार्थ एकांतात चांगला असावा, एकांतात चांगला असावा. आणि ही भूमिका तुकोबारायांनी जोपासली. निघाले भजन करत करत निघाले. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, असं भजन करत करत निघाले. भजन करता करता जुन्या काळात धान्य एकत्रित करायचे, म्हणजे जिथं करायचे त्याला काय म्हणायचं अण्णा आपण, पप्पा काय म्हणायचो आपण त्याला, ज्या ठिकाणी करायचो धान्य एकत्रित करायचो, खळ खळ खळ. हा, आता ते खळ पोरांना कळणारच नाही. पोरं म्हणतील व्हॉट इज दिस खळा, हा ते कळणार नाही. हा, जुन्या काळात होतं खळ. ते खळ्यावर ज्या धान्य, मला वाटतं वंब्या हाणायला काय असायचं, मोगऱ्या असायच्या. परत ते जे धार द्यायचो आपण त्याला उभं राहायला काय असायचं, ते वावडी. हा, वावडी हा, तुमचं राहू द्या. हा हा हा, वावडी. आता वावडीन कावडीन नॉट कावडी असं कळणार नाही त्यांना. हा, कळणार नाही. जुन्या काळात ते होतं. तुकाराम महाराज खळ्याहून चालले होते. सावकाराचं खळ, ओ तुकशे इकडे या, आमचं गहू करतात, एवढा गहू करू लागा. जमतंय का मला, मालिकेत बोलवलं तर पण गेलो नाही. हा हा, भल्यांचं जमतं पण मी आव्हानित नाही. हा, हॅलो जुन्या काळातल्या बरं का. हॅलो ओ तुकशेट बोलवलं, नाडलंय तुम्हाला, अहो इकडे या. होतं का नाही असं, अशी भाषा होती जुन्या काळात. आणि तुकाराम महाराज गेले. काय म्हणता सावकार, कशा करता बोलवलं? अहो आमास या खळ्यावर थोडासा गहू पाडलाय, तो तेवढा गहू करू लागा. फार उपकार होतील महाराज तुमचं. महाराज म्हणलं आज जमणार नाही, आमच्या घरी काय पित्र आहे, आणि मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते, जावं लागत. तो सावकार म्हणला नुसतं लोकाला शिकवतो, तुम्ही तशी वागत नाही. लोका सांगे हा मला माहिती आहे तुमचं पाठ आहे, तुम्ही पाठच करून बसला. आणि महाराज यांचं लय पाठ नसतंय, हे लय पाठ नसतं यांचं. हे फक्त आम्हाला बाजण्यांना कैची धरण्या करूतच तेवढं पाठ करून ठेवतात. मी वारले यावर्षी 3 दिवस लेट झालो, मला धरलं नाही एकानं कैशीत. म्हणला महाराज आता लोकाला कीर्तन सांगायचं बंद करा. म्हणलं काय आलं, तो म्हणला लोका सांगे. म्हणला तुम्हीच म्हणता पंढरीच्या वार करीन वारी चुकून द्यारी, आणि तुम्हीच गेले नाही. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हणला महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी. असे लोक आहे, लय लोकांचं नका म्हणावं घेत जाऊ. आणि तुकाराम महाराज लागलं ना गहू करायला. आता बोले तैसा त्याची वंदावी पावली. महाराज लागले गहू करायला. तिकडं पांडुरंगानं बघितलं. पांडुरंग परमात्मा त्या आजीला उठो, ए आजी उठ 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 उठ, झोपू नको, इकडे बघा. हा हा हा, पांडुरंगानं प्लॅन बी तयार केला. आणि प्लॅन बी तयार असा केला. गाडी तयार केली, गाडी गोंगराची गाडी तयार केली. भाग्यलक्ष्मी नागून लावण्यालं बघतोस काय रागानं, आणि वरटेक केलंय वाघानं. हा असं नाव येवलेलं देवानं गाडी. हा गावात सगळ्याच देवानं गाडीला गोंगर बिंगर जोडली. बाबा जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली पुढे, जीवा शिवाची बैल जोड माझा राजा, जीवाची बैल जोड माझा राजा. त्याने सर्जाची नाम जोडी, त्याने सर्जाची नाम जोडी, पुन्हा होईल हाती का आणि महाराज भजन परत करत नाही. जुन्या काळातली गीतच लय गोड आहे, मनाला वेध लावणारे लय गोड आहे. ए जुन्या काळातल्या कविता बाबा बरं का, तुमच्या काळात शब्द आठवतं का, शाळेत गेलते का पण? हा महत्वाची भूमिका आहे. हा
बेड बरोबर नाही तर विहिरीकडचा शा वाफा कोरडा नको माया शेजारी. हा हा असं आहे. आणि मग जुन्या काळात कविता होत्या. काय काय कविता होत्या? किती गोड म्हणल्या जायच्या. शर आला तो दावणी आला काळ विवळला श्रावण बाळ. शर आला तो दावणी आला काळ विवळला श्रावण बाळ. जुन्या काळातल्या कविता गोड होत्या. आता नाही कविता. मी त्या दिवशी कविता ऐकली आहे. गेली बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकुळ्या धरून दिल्या बाई नवऱ्याला तळून नवऱ्याने घेतल्या. हो तुमचं मी वाटे की नवऱ्याने घेतल्या नवरा गेला मरून आणि आणला बाई दुसरा. अशा कविता आल्या आता. आणि कशी बोरं गडतील बरं. जुन्या काळातल्या कविता गोड होत्या. किती गोड होत्या. हे गिरी शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीला उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीला. हे उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीला उगवला तारा तिमिरारा गरजा शिवाजीला. टाळी वाजवायची टाळी. एक तास टाळीचा आवाज. मागून टाळीचा आवाज आला पाहिजे. मागं बसलेली मंडळी अशा गाड्या काढलेल्या थोडा जरा मागची मंडळी. युगा युगाचा गडबंधार यवन साखळी करी सरदार यवन साखळी करी सरदार यवन साखळी करी सरदार युगा युगाचा गडबंधार यवन साखळी करी सरदार यवन साखळी करी सरदार यवन साखळी करी सरदार. मराठा मर्द ओवळी छातीला तुझ्या भुजा छातीला तुझ्या भुजा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. हे महत्वाची भूमिका आहे. कविता जुन्या काळातल्या. वेळ कमी वाज नाही तर लय रंगवला असता. अजून बचेंगे तो ओर लढेंगे. आहे का. मग कुठपर्यंत आलो आपण. कुठून बाजूला गेलो तो. पित्र झालती का वाच. हा हा गाडी हा गाडीपर्यंत आलो होतो. गाडी नाव बिव टाकलं होतं तिथपर्यंत आलो होतो. आता गाडीला बैल लागतील ना. सर्जा आणि राजा 2 लागतील ना. मग आता 2 बैल कोणती तयार करायची. 2 बैल ऐका ना. 2 बैल कोणती देवाने गाडी तयार करायची. 2 बैल पहिल्यांदा मारुतीराला हाक मारली. मारुतीराया हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला एक मुखानं बोला. दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेलासी तू बालपणी गेलासी तू. थरथरली धरणी थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय
भजनामध्ये एवढे तल्लीन झाले आता भजनामध्ये मारुत्र्या खरं तर मारुत्र्या तिथं आले मारुत्र्याला म्हणले बैल व्हा मारुत्र्या बैल तयार झाले आता अजून एक बैल लागण ना मग मारुत्र्याला विचारलं तुमचा जोडीदार मारुत्र्या म्हणले माझा जोडीदार एकच आहे कोण आहे आता आपण काल ज्यांचं आगमन झाले कोण कोण मा एकच जोडीदार आहे गणपती बाप्पा आणि मला वाटतं प्रत्येकाला एक कवाय ना गावात बाबा तुमचं काय नाही का गावात मित्र तुमचं का ना चोपदार हा मला वाटतं प्रत्येकाचं एक कवाय ना जोडीदार गावात आज जे तुझी काय नाही कधी गावात मैत्रीण अगदी गोष्ट काय ना असतेच असला बाय हा असला बाय मित्र हा नगर जिल्हा आहे भाऊ व्हायला नाही जाणार MS 16 कुणी काही वळा हा 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 असं आहे ते हा 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 आणि मग आणि मग मारुत्र्याचा जोडीदार कोण कोण गणपती बाप्पा मग पांडुरंगाने गणपती बाप्पाला हाक मारली पांडुरंग परमात्म्यानं गणपती बाप्पा मार्या ना इकडे हा हा इकडे हा गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा आलं का गणपती बाप्पा आलो गणपती बाप्पा आले नंतर मारुती लागलं नाचायला मारुतीला लागलं नाचायला आमचे पप्पा आणि गणपती आणलाय आमची प्रमाण फिटच असतात हा कीर्तनकार मुसळातून टाकला मुसळातून बाहेर निघला बाहेर पण निघला बाहेर हा आमचे पप्पा आणि गणपती टुक्कू मुक्कू पकतोय हा चांगला टंपा पंपा पंपा पप्पा आणि गणपती पप्पा आणि गणपती आणलाय आला गणपती बाप्पा आले आणि दोनही बैल गाडीला झोपली आता दोनही बैल झोपल्यानंतर देवानं तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घालण्याकरता तयारी केली का भवाच्या पुरी वाहून जायचं याचं उत्तर आहे बरं काय प्रसंगात अभंगाचं दुसरं चरण आहे ऐका परत नाही म्हणायचं महाराज अभंगावर बोलले नाही हा हे पण चालू आहे हा महाराज मग ऐका ना मग आता काय करावं दोनही बैल गाडीला झोपली आणि दोनही बैल गाडीला झोपली कणी करता लापशी करता कणी लागते लापशी गोड होण्याकरता काय लागतो गुळ लापशीचा सुगंध सुटण्याकरता तूप आणखीन सुगंध सुटण्याकरता विलायची आमटी तयार करण्याकरता हरभरं भरलं देवानं बटाटं भरलं अजून रामबंधू मसाला भरला एव्हरेस्ट भरला सुहाना भरला अजून तुमच्या यादीतला एखादा सांगा हा हा बरेच देवानं मसाला गाडी भरलं लाल मसाला गरम मसाला अजून झटका सुद्धा भरला संगमनेर झटका हा हा आचार्य घेऊनच आलो मी सोबत तसं नाही आलो हा माझ्या गाडीतच आणलंय हा तुम्हाला काय माहिती हा हा बघ बाबा देवानं गाडी भरली आणि देवानं गाडी भरल्यानंतर हे देव निघाले पंढरपूरून कुठे निघाले माहिती काय कुठं निघाले देऊळ तुकाराम महाराजांच्या घरी कशी निघाली माहिती का हे लग बघ माझ्या ऐका लग बघ माझ्या रायाची अवधी उला जायाची गाडी गोंगराची आली विठोबा रायाची गाडी गोंगराची आली विठोबा रायाची करुणी तयारी बाई बांधला गाठुड गणपती बाप्पा गाडी हाकतोय आपण मारुती राया गाडी हाकतोय आपण आवड मला दिहुला हो जायाची तुकोबा राया का जायाची गाडी गोंगराची आली गाडी गोंगराची आली विठोबा राया गाडी गोंगराची आली विठोबा रायाची गाडी गोंगराची आली विठोबा राया गाडी गोंगराची आली विठोबा रायाची गाडी गोंगराची आली विठोबा रायाची विठोबा विठोबा रायाची विठोबा रायाची विठोबा गाडी आली खळखळ खळखळ आवाज करत आणि गाडी आली आता प्रसंग संपवते बरं का ही गाडीला पुढं चाललंय जास्त हा आणि मग गाडी आली तुकाराम महाराजांच्या दारात ओ जिजाई बाहेर आल्या आता महाराज बघितलं बैल काय गुचड्याची होती वैती अशी कुशी खिलार अशी दिसायची
जिजाईना डाऊट झाला, डाल में कुछ, डाल में कुछ, डाल में काला नहीं डालच काली लगती है मुझे इधर। दया दया इधर कुछ तो गड़बड़ है। हाँ अभिजीत मुझे इधर कुछ तो गड़बड़ लगते है। काय कळलं तुम्हाला? काय ना आता कळण, काय नगरी गेल्यानंतर शिआयडी पाहिल्यानंतर कळलं। जिजाई बाहेर आल्या, जिजाई आंबाबाईच्या लय मोठ्या बघतो। आंबाबाई पळत गेल्या, ए आंबाबायो, आंबाबायो, अगं ए आंबाबायो, तुला म्हणते आपलं तिला म्हणते, अगं आंबाबायो माझं मालक आज बदललंय। काय झालं काय नो, कोणाची दृष्टी कृपा दृष्टी झाली, माझं मालक बदललंय, परमार्थ सोडलाय, परपंचला लागलंय, त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे। तुझे अजून गणपतीतले नवरात्र ते 10 अधिक 10 20 उपवास करते, पण त्यांची आता बुद्धी बदलून देऊ नको, तुझे उपवास करते। आंबाबाई लोड मध्ये आले, आंबाबाई म्हटल्या मनातल्या मनात, हे आमचं आले तुमचं अजून गऊच करते तिकडे खळ्यावर। आता काय करा, सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्रजीव घातलं। भवाची पुरी वाहावसे करिता बरोबरी, दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसे विठोबा रखुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, ठोपार घुमाई, विठोबार 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 घुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली। आणि म्हणून वेळ संपलेला आहे, एक 5 मिनिटं घेणार आहे। बस बाबा उठले नाही, बसा खाली, बसा खाली, बसा खाली, अजून 5 मिनिटं, आता सुरू झाले, आताशी हे बघ उपरनं सोडलंय। हा हा आणि म्हणून वेळ संपलेला आहे, 11:15 वाजून 4 मिनिटं झालेले आहे। 19 मिनिटं मी जास्त घेतले, माझा जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न नव्हता, पण तुम्ही ऐकणारे चांगले आहेत आणि म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे। झालेली सेवा समर्पित करतोय। समर्पित करत असताना पोळा घ्यायचा आहे, पण आता वेळ झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे। काय करायचं, नाही घ्यायचा काय? आई तुमचं काय म्हणणं आहे? ते बघ ती आजी झोपली होती, तिचं काय म्हणणं आहे? बोल झटक्यात बोल, चल घ्यायचं का काय करायचं? हां घ्यायचं ना, घ्यायचं का? घ्यायचं का? ते काय करायचं? बरं चालेल घेईन मग, फुकट नाही पण टाळ्या वाजवा लागतील। हां 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 झालेली सेवा समर्पित करतोय। वाणीला पूर्णविराम देत असताना गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर माझं वय तुमच्या मुलाच्या लेकराप्रमाणे म्हणजे मुलाप्रमाणे आहे। माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर ओघवत्या वाणीनं ते वाणीचा दोष म्हणून माफ करावं। काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी निदान 4था म्हणून तरी माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद घेऊन या माझ्याकडं। हा नाही त्याची काय गरज नाही, माझा बाप श्रीमंत आहे बरं का, माझा 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 बरं का, हे सगळे उभे आहेत ना बरं का, आमच्या सगळ्यांचा बाप श्रीमंत आहे। कसं माहिती का, आळंदीला जाऊन बघा, आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे।
बाप श्रीमंत लेकर का नसणार हो, आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची चाल घ्यायची नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे काही कारणास्तव हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे. आणि म्हणून जास्त बोलण्या वाजवा माग नाही न्यायचा. हा जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा या मंडळींचा आभार. खरंच गोड अशी साथ दिली. तुमच्या सगळ्यांचा आभार ऋण व्यक्त करतोय. महाराजांनी गोड वाजवलं. माझ्या 4 भाकरी संघ जिरावल्या त्यांनी पण बरं का, आणि त्यांच्या तर 5 जिरल्या असतील. आणि म्हणून रविदादा आभार बरं का. गोड सगळ्यांचा आभार. हार्मोनियम वादक विनेकरी बाबा, दोन्ही सोबदार, धुमाकूळ महाराज, सगळे आपले धुमाळ महाराज, सगळ्यांचे आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम देतोय. वेळ भरपूर घेतला, जास्त बोलण्यापेक्षा वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. जय जय विठ्ठल जय जय.